ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित। पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफ गोळ्यांच्या माऱ्याची दृश्य। दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। पाकनं वापरलेल्या चीनी मिसाईल्स, तुर्की ड्रोनचे भारतीय लष्कराकडून तुकडे। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुकडे पाडलेल्या मिसाईल्स, ड्रोनचं लष्कराकडून प्रदर्शन। पाकिस्तानच्या ड्रोनचा भारताकडून हवेतच धूळ। शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा। पाकसोबत आता चर्चा होणार नाही। डीजीएमओचीही बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले। प्रत्येक लाटेमध्ये 300 ते 400 ड्रोन थव्यानं पाठवले जायचे। भारताचा दारुगोळा, क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता, सूत्रांची माहिती। भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा होणार। 7 खासदारांचं शिष्टमंडळ जगातील 32 देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहाजाद नावाच्या गुप्तहेराला अटक। एटीएसकडून मोठी कारवाई। शहाजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप। दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला। पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी। दोघांना अटक। हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त। दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची, अशात भारतीय जवानांच्या बलिदानानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा। मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यानं किती भारतीय विमानं गमावली। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मौन निंदनीय। ही चूक नाही, गुन्हा होता। सत्य देशाला कळायला हवं। राहुल गांधींचा ट्विट करत पुन्हा निशाणा। मध्य प्रदेशमधील भाजपा मंत्री विजय शहाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। कर्नल सोफिया कुरेशींवरील आक्षेपार्ह वक्तव्याची कोर्टाकडून गंभीर दखल। एफआयआरच्या चौकशीसाठी 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। राज्यात 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट। अमरावती, रत्नागिरी, बुलढाणा, गोंदिया, रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना। बंगळुरूमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। सिल्क बोर्ड जंक्शन आणि हेब्बल जंक्शनसह अनेक भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। दैनंदिन जीवन विस्कळीत। अधिकाऱ्यांनी बाधित रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। रत्नागिरीमधील खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावरून कार नदीमध्ये कोसळली। भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। मुंबईहून देवरुखला अंत्यविधीसाठी जात असताना काळाचा घाला। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर, हाडांमध्ये पसरला आजार। 2 दिवसांपूर्वी झालं निदान। बायडन लवकर आणि पूर्णपणे बरे होतील अशी आशा करतो, ट्रम्प यांचं ट्विट।